वेलकम टू रेसिपीज बुक मराठी। आजच्या ह्या भागामध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे चिकन दम बिर्याणी। अगदी सोपी रेसिपी, वन पॉट रेसिपी आहे। म्हणजे एकाच भांड्यामध्ये आपण चिकनला दम देणार आहोत आणि चिकन बिर्याणी बनवणार आहोत। त्याचबरोबर अगदी सोपी रेसिपी आहे, बिगिनरसुद्धा ट्राय करू शकतात आणि आपण घरी मोजक्या साहित्यामधून याला बनवणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं घालायचं आहे आणि काही हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। सोबतच कोथिंबीर ॲड करायची आहे आणि एक बंच म्हणजे एक जोडीभर आपण इथे पुदिना ॲड करणार आहोत। त्यानंतर पाणी न घालता याची अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे पातळ। त्यानंतर आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। त्या चिकनला स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये 1 चमच आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आणि जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं मिक्सरमधनं ते वाटण यामध्ये ॲड करायचं। त्यानंतर आपण इथे 4 चमच दही घेणार आहोत। तर दही हे गोड दही घेतलेलं आहे मी, खूप जास्त आंबट नको म्हणून। त्यानंतर मसाल्यांमध्ये 1 चमच आपल्याला इथे तिखट ॲड करायचं आहे आणि त्यानंतर 2 चमच मी इथे बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे। बिर्याणी मसाला हा तुम्ही कोणत्याही कंपनीचा यूज करू शकता। त्यानंतर 1 चमच जिरा पावडर ॲड करायची आहे आणि इथे अगदी चिमूटभर हळद ॲड करायची आहे। त्यानंतर टेस्ट अकॉर्डिंग आपण इथे मीठ घालणार आहोत। तर मीठ फक्त एवढंच घालायचं की जेवढं आपल्या चिकनला लागेल तेवढंच मीठ इथे ॲड करायचं। त्यानंतर इथे 1 चमच गरम मसाला ॲड केलेला आहे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग आणि त्यानंतर आपण इथे चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। तर कांदा हा तळून घ्यायचा आणि नंतर इथे ॲड करायचा। सोबतच इथे 1 टमॅटो बारीक बारीक कट करून ॲड केलेला आहे। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं, छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। जे आपली चिकन आहे त्या चिकनला पूर्णपणे कोट व्हायला हवा आपला मसाला, अशा पद्धतीने हातानेच याला छान मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने सर्वच मसाले छान मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच कसुरी मेथी ॲड करणार आहोत। हाताने थोडं क्रश करून ॲड करायचं। त्यानंतर 2 चमचे लिंबाचा रस ॲड करायचा। लिंबाच्या रसमुळे खूप छान अशी आपली बिर्याणीला टेस्ट येते। तर 2 चमचे ॲड केल्यानंतर परत एकदा छान हे मिक्स करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि कमीत कमी 30 मिनिट आपण इथे रेस्ट करायला ठेवून देऊया। आणि 30 मिनटं रेस्ट झाल्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवणार आहोत। आपण बिर्याणी ह्याच कढईमध्ये बनवणार आहोत। गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आणि कढई तापली की 2 चमच आपण यामध्ये तूप ॲड करणार आहोत। तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते घालून यामध्ये आपण कुक करणार आहोत। तुपामध्ये बिर्याणी बनवली की टेस्ट अधिकच छान येतो, तुम्ही ट्राय करून बघा। खूप छान अशी टेस्टी बनते आपली चिकन। तर प्रथम आपण 10 मिनटं आधी हे चिकन पूर्णपणे शिजवून घेऊया। 10 मिनटं फुल फ्लेम ठेवायचा आणि जेवढं पण मॉइश्चर, जेवढं पण पाणी आहे, आपले मसाले आहे, पूर्णपणे छान शिजवून घ्यायचे। 10 मिनटानंतर गॅसचा फ्लेम हा थोडा मंद करायचा आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं। ते जे मसाल्याचं पाणी होतं मॅरिनेशनचं तेच मी इथे ॲड केलेलं आहे। साधारण 1 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे। चिकन शिजायला तेवढं पाणी लागतं। आता झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर 15 ते 20 मिनटं आपलं हे चिकन शिजू द्यायचं। जोवर चिकन आपलं शिजत आहे, छान कुक होत आहे, तोवर आपण राईस शिजवून घेऊया, म्हणजे भात करून घेऊया। त्यासाठी म्हणून 4 वाट्या मी इथे एका गंजामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये 2 लिंबाची सालं घातलेली आहेत, 1 इंच कलमी, 2 मोठ्या विलायच्या, 1 लहान विलायची, 1 चक्री फूल आणि त्याचबरोबर तेजपान घालून घ्यायचं आहे। लिंबाच्या सालाऐवजी तुम्ही इथे लिंबूही पिळून घालू शकता। त्यानंतर मी इथे 2 चमच साजूक तूप घातलेलं आहे आणि टेस्ट अकॉर्डिंग मीठ घातलेलं आहे। मीठ फक्त एवढंच घालायचं की जेवढं आपल्या भाताला लागेल, प्रमाण अगदी मोजकं ठेवायचं। त्यानंतर आपल्या पाण्याला उकळी आली की जे तांदूळ भिजू घालून ठेवलेले होते ते त्यामध्ये ॲड करायचे। ती इथे मी बासमती राईस घेतलेला आहे 2 वाट्या। 30 मिनटं आधी मी हे देखील भिजू घालून ठेवलेलं होतं आणि आता तो भिजवलेला तांदूळ आपण ह्या पाण्यामध्ये घालून छान याला फिरवून घ्यायचं आहे। तांदूळ पण आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे फक्त 50% क्वांटिटीमध्ये आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होईल, दम देताना तो पूर्णपणे शिजून जाईल, म्हणून आपल्याला फक्त अर्धवट याला शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हाताने कट केल्यानंतर तो तुटायला हवा एवढं तो शिजला की त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये त्याला पसरवून घ्यायचं। पसरवल्यामुळे तो जास्त अजून ओव्हरकुक होणार नाही, म्हणजे परत जास्त तो शिजणार नाही आणि मोकळाही होईल। तर अशा पद्धतीने त्याला पसरवून ठेवायचं आणि त्यानंतर आपण चेक करूया की जी चिकन आपण शिजायला ठेवली होती ती शिजली का। तर बघा,
पाणीही पूर्णपणे आटलेलं आहे आणि चिकन पण आपली अर्धवट छान शिजलेली आहे. एवढं शिजायला हवं की ते हाताने तोडता येईल, पण पूर्णपणे ते शिजायला नको. एवढं झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये त्याला अर्धं म्हणजे थोडं काढून ठेवायचं, कारण आपण लेअरिंग करणार आहोत. तर सर्वात खाली काही पिसं ठेवायची तळाशी आणि त्यानंतर आपण इथे भाताची लेअर एक लावून घेऊया. जो राईस आपण शिजवून घेतलेला होता त्याची एक लेअर लावून घ्यायची. अशा पद्धतीने कढईमध्ये, तुम्हाला जर दुसऱ्या भांड्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. तर मी ह्याच कढईमध्ये भाताची एक लेअर लावून घेतलेली आहे आणि यानंतर आपण इथे कांद्याची एक लेअर देऊन द्यायची आहे. कांदा जो आपण तळून ठेवलेला होता त्याची एक लेअर लावून घ्यायची, त्यामुळे टेस्ट खूप छान येते आपल्या बिर्याणीला. तर अशा पद्धतीने कांद्याची लेअर लावल्यानंतर आपण इथे काही गुलाबाच्या पाकळ्या ॲड करणार आहोत. तर इथे तुम्ही ड्राय गुलाबाच्या पाकळ्या ॲड करू शकता किंवा फ्रेश देखील ॲड करू शकता. पण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे एक लेअर गुलाबाच्या पाकळ्यांचीही द्यायची. त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची एक लेअर लावून घ्यायची. तुम्ही मिक्स करूनही करू शकता किंवा एकत्रही करू शकता. त्यानंतर काजूची एक लेअर मी इथे लावलेली आहे, म्हणजे वरून असं काजू घातलेलं आहे. आणि त्यानंतर दुधामध्ये काही केसर घालून ठेवलेलं होतं, तर साधारण 2 चम्मच मी इथे केसर आणि दूध ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी इथे तूप ॲड केलेलं आहे. तर साधारण 2 ते 3 चम्मच तूप घातल्यानंतर आपण परत तीच प्रोसेस करून घेऊया, ज्या पद्धतीने फर्स्ट टाईम केलं होतं. त्यानंतर उरलेला सर्वच भात आपण यामध्ये पसरवून घेऊया आणि अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला लेअरिंग लावून घ्यायची आहे. तुम्हाला आवडत असलेले मसाले देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा जर तुम्हाला काही आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप जेवढ्या लेअर तुम्हाला लावता येतील तेवढ्या लेअर लावून तुम्ही याला छान असं पॅक करून घ्यायचं आहे, कवर करून घ्यायचं आहे. अगदी इझी रेसिपी आहे, त्याचबरोबर खायलाही खूप छान लागते आणि बनवूनही अगदी झटपट तयार होते. सर्वात शेवटी केसर आणि दुधाचं पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर आपण इथे 4 ते 5 चम्मच हे तूप ॲड करायचं आहे. ह्या बिर्याणीमध्ये मी तेलाचा वापर केलेला नाही. जर तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलही ॲड करू शकता. आता तूप घातल्यानंतर आपण एक तावा घ्यायचा, मंद आचेवर ठेवायचा. तो छान गरम झाला की त्यावर ही कढई ठेवायची आहे आणि कढईवरती आपण कवर करायला असं मोठं झाकण ठेवायचं आहे. मी इथे मोठं ताट ठेवलेलं आहे आणि छान त्याला पूर्णपणे कवर व्हावं म्हणून एक मोठा दगडही ठेवला होता. आता 10 ते 15 मिनटं याला छान दम येऊ द्यायचा पूर्णपणे आणि त्यानंतर आपण 10 ते 15 मिनटानंतर थोडं थंड झालं की आपण चेक करूया. आपली बिर्याणी रेडी आहे. अगदी इझी, सिंपल आणि सोपी रेसिपी. तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा. तर चला मग आता भेटूया पुढल्या व्हिडिओला.